जून 25 पर्यंत वॅपकॉसच्या माध्यमातून या संदर्भात आपल्याला पूर्णपणे त्याची माहिती किंवा त्याचा जो प्रस्ताव आहे तो प्राप्त होणार आहे। दमणगंगा पिंजाळ देखील आहे आणि तापी मेगा रिचार्ज हा एक महत्त्वाचा प्रकल्प आहे। आतापर्यंत या प्रकल्पातली अडचण अशी होती की या प्रकल्पामध्ये मध्य प्रदेश सोबत करार करायचा होता आणि मध्य प्रदेशचं सरकार तयार नव्हतं। पण मला सांगताना आनंद वाटतो की मध्य प्रदेशच्या सरकारच्या कॅबिनेटने या प्रकल्पाला मान्यता दिलेली आहे। त्यामुळे उत्तर महाराष्ट्रापासून विदर्भापर्यंतचा संपूर्ण खारपाण पट्टा आता या प्रकल्पामुळे लाभान्वित होणार आहे। अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे, कारण तापी नदीमुळे या भागामध्ये जो एक एल्युवियल फॉल्ट तयार झालेला आहे तो फॉल्ट असा आहे की सगळं पाणी शोषून घेतो। त्यामुळे त्या ठिकाणी कितीतरी टीएमसी पाणी शोषलं जातं। त्याचा उपयोग जर आपण केला आणि आम्ही स्वतः मागच्या काळात तिथे गेलो होतो, असं सरस्वती नदीसारखं ते आतून वाहत येतं आणि त्या ठिकाणी विहिरींमध्ये ते पाणी जाताना आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात ते पाणी उपलब्ध होणार आहे। या महिन्याच्या शेवटी किंवा पुढच्या महिन्यामध्ये भोपाळमध्ये इंटरस्टेट बोर्डाची बैठक घेऊन दोन्ही राज्य याच्यावर स्वाक्षरी करतील आणि आपल्या खारपाण पट्ट्याचा सगळ्यात महत्त्वाचा विषय जो आहे तो पूर्णपणे या ठिकाणी आपण सोडवू शकणार आहोत। ऊर्जा विभागाच्या माध्यमातून आपल्याला कल्पना आहे की आपण बळीराजा मोफत वीज योजना या ठिकाणी जाहीर केली आणि मोठ्या प्रमाणात 45 लाख कृषी पंप धारकांना मोफत वीज आपण त्या ठिकाणी पुरवतो आहोत। संपूर्ण आर्थिक वर्षाचा याचा खर्च जवळपास 14,000 कोटी रुपये आहे। मी माननीय वित्तमंत्र्यांचे आभार मानेन की माननीय वित्तमंत्र्यांनी या योजनेमध्ये कुठलीही कपात केली नाही, सुचवली नाही आणि त्याला जे पैसे लागले ते पैसे दिल्यामुळे आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मोफत वीज ही प्राप्त होते। पण त्यासोबत एक महत्त्वाचा प्रकल्प जो देशाकरता पथदर्शी प्रकल्प ठरलेला आहे तो म्हणजे मुख्यमंत्री कृषी वाहिनी हा जो प्रकल्प आपण हातामध्ये घेतलाय। या प्रकल्पामध्ये आपल्याकडे जे आपण फीडर सेपरेशन केलेलं आहे आणि कृषीचे फीडर आपण वेगळे केलेले आहेत, एकूण कृषीला 16,000 मेगावॅट वीज आपल्याला द्यावी लागते। देशामध्ये कृषी करता सर्वाधिक वीज देणारं राज्य हे महाराष्ट्र राज्य आहे आणि ही 16,000 मेगावॅट वीज जी आपण देतो, आपल्याला कल्पना आहे की त्याची लँडेड कॉस्ट 8 रुपये प्रति युनिट आहे। 8 रुपये प्रति युनिट आणि आपण शेतकऱ्यांकडून जेव्हा घेत होतो तेव्हाही 1 रुपया 25 पैसे घेत होतो आणि 1 रुपया 50 पैसे घेत होतो, म्हणजे साधारणपणे 6.5 रुपयाची सबसिडी आपण देत होतो। या सबसिडीमध्ये अर्धी सबसिडी ही बजेटमधून जायची, अर्धी सबसिडी आपण उद्योगावर त्या ठिकाणी लागली होती। त्यामुळे उद्योगाचे विजेचे दर देखील हे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढले होते। आपण हा निर्णय घेतला की डिस्ट्रीब्युटेड पद्धतीनं आपली जी फीडर आहेत त्या फीडरचं सोलरायझेशन जर आपण केलं तर ट्रान्समिशनचे लॉसेस होणार नाही, प्रत्येकाला पंप बदला असं सांगावं लागणार नाही आणि म्हणून हा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट हातामध्ये घेतला। मला सांगताना आनंद वाटतो, पूर्ण 16,000 मेगावॅटचं काम सुरू झालेलं आहे। जवळपास 2,000 मेगावॅटचं काम पूर्ण झालेलं आहे आणि 2026च्या डिसेंबर पर्यंत पूर्ण वीज जी आपण शेतकऱ्यांना देतो ही 100% वीज सोलारच्या माध्यमातून जाईल, अशा प्रकारचं नियोजन आपण केलं। आता याचा दुसरा फायदा काय आहे, जी वीज आपल्याला 8 रुपयाला पडायची ती वीज फक्त 3 रुपयाला आपल्याला पडते आहे, म्हणजे युनिट मागे 5 रुपये आपण याच्यामध्ये वाचवतो आहोत। त्यामुळे पुढच्या काळात 2027 पासून दादा आपण जी सबसिडी आम्हाला देताय त्या सबसिडीची म्हणजे तशी आवश्यकता पडेल, पण ती सबसिडी जी आहे ती कारण जेवढे पैसे सबसिडीतनं मिळत आहेत तेवढी विजेची खरेदीची कॉस्टच आपली कमी होणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की अतिशय महत्त्वाकांक्षी अशा प्रकारची ही योजना आपण कार्यान्वित केली आणि अतिशय रेकॉर्ड टाइम मध्ये या ठिकाणी केली। गतिशक्ती पोर्टलचा उपयोग करून आपण 9 महिन्यामध्ये सगळ्या विकासकांना जागा उपलब्ध करून दिल्या। काहींना खासगी घ्यावे लागल्या, तिथे आपल्याला माहिती आहे आपण नवीन मॉडेल आणलं होतं की शेतकऱ्याच्या जमिनी या किरायाने घेता येतील, त्या त्यांनी किरायाने घेतल्या
आणि म्हणून जवळपास हे काम अतिशय वेगानं चाललेलं आहे आणि साधारणपणे आपण जर या ठिकाणी बघितलं तर यातनं सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्याला 365 दिवस दिवसा वीज मिळणार आहे, कोणालाही रात्रीच्या विजेची आवश्यकता पडणार नाही आणि जवळपास याच्यामध्ये शासनाच्या सबसिडीची 5,500 कोटी रुपयाची बचत होणार आहे आणि एकूण वीज खरेदी खर्चामध्ये 10,000 कोटी रुपयाची बचत या माध्यमातून होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं कार्बन उत्सर्जनामध्ये 25% कपात ही एकट्या या योजनेमुळे, म्हणजे जो ऊर्जा विभाग जे कार्बन उत्सर्जन करतं एकट्या या योजनेमुळे त्यात 25% पंकजाताई बसलेले आहेत म्हणून त्यांना सांगतो त्यांच्या विभागाला की आम्ही तुमच्या मॅन्डेटमध्ये बसतो आहोत आणि आम्ही 25% या ठिकाणी कपात करतो आहोत। यासोबत विकसित भारत याच्या अंतर्गत आपण एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आणि आपण असं ठरवलं की 2030 सालापर्यंत महाराष्ट्रामध्ये आपण जी काही ऊर्जा वापरतो त्यातली किमान 50% ऊर्जा ही अपारंपरिक ऊर्जा स्रोतातून आली पाहिजे। आज ती मागच्या वर्षीपर्यंत केवळ 13% होती, पुढच्या वर्षी ती 25% होईल। मला सांगताना आनंद वाटतो हाती घेतलेले प्रकल्प किंवा सुरू झालेले प्रकल्प जे 2030 सालापर्यंत पूर्ण होणार आहेत त्या प्रकल्पात ते पूर्ण झाल्यानंतर 2030 साली महाराष्ट्रामध्ये 52% वीज ही अपारंपरिक ऊर्जा स्रोतातून या ठिकाणी निर्मित होईल आणि जे काही उद्दिष्ट प्रधानमंत्री मोदीजींनी ठरवलेलं आहे ते पूर्ण करणारं राज्य आपला महाराष्ट्र या ठिकाणी ठरेल। आपण रिसोर्स ॲडिक्वसी प्लॅन तयार केलेला आहे, एनर्जी ट्रान्झिशन प्लॅन आपण तयार केलेला आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात आपण जर विचार केला तर केवळ आपल्याला आकडा सांगतो की 1947 पासून तर सन 2022 पर्यंत 75 वर्षात आपली कॉन्ट्रॅक्च्युअल कॅपॅसिटी म्हणजे जे पीपी आहेत, करारित क्षमता आहे, ही 36,000 मेगावॅट होती। मात्र गेल्या 2 वर्षामध्येच केवळ 2 वर्षामध्ये आपण जे करार केलेले आहेत ते 45,000 मेगावॅटचे केलेले आहेत, 45,000 मेगावॅटचे आणि यातले 36,000 मेगावॅटचे हरित ऊर्जेचे आहेत आणि या माध्यमातून आपली जी काही क्षमता आहे ही 2030 पर्यंत 36,000 मेगावॅट वरनं 81,000 मेगावॅट पर्यंत आपण नेतो आहोत। आपल्याला जर $1 ट्रिलियन इकॉनॉमी करावी लागेल तर सर्वात जास्त आपल्याला विजेची गरज पडणार आहे। आज आपण महाराष्ट्राला डेटा सेंटर कॅपिटल केलाय, देशाच्या डेटा सेंटरची जवळपास 65% कॅपॅसिटी महाराष्ट्रात तयार झालेली आहे आणि आपल्याला माहिती आहे की आता डेटानी जी ऑइलची कॉस्ट होती त्याला सरपास केलाय, म्हणजे आता सगळ्यात श्रीमंत ज्यांच्याकडे तेल आहे ते नाही आहेत, आता सगळ्यात श्रीमंत ज्यांच्याकडे डेटा आहे ते झालेले आहेत